नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज मी तुम्हाला एकदम पौष्टिक असं पीठ बनवून दाखवणार आहे, जेणेकरून आपले आई वडील पहिले जुनी लोक श्रावण आखाडीमध्ये हे पीठ बनवायचे. छानपैकी त्याचे धपाटे, तिखट पुरी, तिखट भाकरी छानपैकी असे बनवत होते. या पौष्टिक पिठापासून काय काय पदार्थ बनतात ते जरूर मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे, ते पण तुम्ही बघा काय काय पदार्थ बनतात. आजची लहान मुलं मोठी मुलं अजिबात कडधान्य खायला मागती नाही, त्यांच्यासाठी ते एकदम चांगलं असं पीठ आहे. छानपैकी भाकरी पण याचे छान येतात. गुडघेदुखी, सांधेदुखी याच्यावरती एकदम उपायकारी हे पीठ आहे. पावसाळा सुरू झाल्यावर नक्की बनवून खायच्या भाकरी. भाकरीला चिरा वगैरे जाती नाहीत, एकदम छान अशा भाकरी तयार होतात. घेतलेले सगळे धान्य साफ करायचे, त्यातले खडे वगैरे काढायचे, चांगलं फडक्याने पुसून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये पावडर असते म्हणून. 1 किलो नाचणी घेतली, 1 किलो ज्वारी घेतली, अर्धा किलो मूग घेतलेत. अर्धा किलो मुगाची डाळ घेतल्यामुळं अर्धा किलो मी मूग घेतले. तुम्ही 1 किलो मूग पण घेऊ शकता. 1 किलो मूग घेतलं तर मुगाची डाळ घ्यायची नाही, परफेक्ट माप होतं. एक किलो बाजरी आहे. अख्खा मसूर पाव किलो घेतला. हरभरे पाव किलो, हुळगे पाव किलो, चवळी पाव किलो, मटकी पाव किलो घेतली, उडीद डाळ पाव किलो घेतली, तीळ पाव किलो घेतलेत, मुगाची डाळ पाव किलोला वर घेतली थोडीशी, राळं पाव किलो घेतलेत. लहान मुले कडधान्य खाती नाहीत, थोडासा गूळ घालून त्यांना खीर बनवून द्यायची, सांधे वगैरे दुखणार नाहीत. बडीशेप घेतली, जिरा घेतले, ओवा घेतला, 2-3 लवंग मिऱ्या घेतल्यात. हे सगळं भाजून घालायचं. थंडीच्या दिवसात भाकरी करून खाल्लेल्या एकदम छान असतात, त्यामुळं थंडीच्या दिवसात जास्त भाकरी करून खायच्या, पावसाळ्यामध्ये भाकरी करून खायच्या. एकदम अप्रतिम लागतात, शरीरासाठी एकदम पौष्टिक अशा भाकरी बनतात. हाडे वगैरे काही दुखती नाहीत. अजून याच्यामध्ये तुम्ही पाव किलो मका आणि पाव किलो सोयाबीन घालू शकता. बडीशेप, ओवा, जिरं हे चांगलं भाजून घातलं ना, एकदम खमंग अशा भाकरी तयार होतात. लवंग मिरी घातली ना, जास्त दिवस पीठ झालं तर त्याला जाळी पकडत नाही, म्हणून लवंग मिरी टाकायची. मिक्स करून घ्यायचं सगळं. पीठ दळताना चांगलं घरगुती चक्कीवरती दळून घ्यायचं. बाजरीच्या थाळीवरती पीठ दळायचं, म्हणजे छान अशा भाकरी येतील.
शकता किती छान असं पीठ बारीक झालेलं आहे. जास्त जाड पण नाही, जास्त एकदम बारीक पण दळायचं नाही. बाजरीच्या थाळीवरती दळलेलं पीठ एकदम छान येत असतं. मोठ्या चक्कीवरती दळायचं असलं तर त्याला थोडंसं जाडसर दळायला सांगायचं, म्हणजे भाकरी एकदम छान येतात. लय बारीक दळलं तर भाकरी एकदम चिगाट होतील. परफेक्ट माप घेऊन पीठ दळून आणायचं. जरूर हे पीठ बनवा, मस्त खा आणि निरोगी राहा.